थिएटरमध्ये डायनासोरचा मूवी बघताना तुम्हाला कधी भीती वाटली आहे ना? आणि का नाही वाटणार? किती खतरनाक असतात हे डायनासोर. तर अशीच एक जागा आहे जिथे तुम्ही हे सगळं प्रत्यक्षात अनुभवू शकतात. एकदम खरेखुरे डायनासोर. गुजरातमध्ये अहमदाबाद पासून 90 किलोमीटर अंतरावर बालासिनोर इथे हे डायनासोर फॉसिल पार्क आणि म्युझियम आहे. इथे डायनासोरचे 6.5 करोड वर्षापूर्वीचे फॉसिल्स आढळलेले आहेत. फॉसिल्स म्हणजे जीवाश्म. लाखो करोडो वर्षापूर्वी जे जीव इथे होते त्यांच्या सुरक्षित अवशेषांना म्हटलं जातं जीवाश्म. पेलिओन्टॉलॉजिस्ट म्हणजे जीवाश्म शास्त्रज्ञ त्यांचं असं म्हणणं आहे इथे डायनासोरचे जवळजवळ 13 जाती आहेत आणि संशोधन करताना त्यांना डायनासोरचे जवळजवळ 10,000पेक्षा जास्त अंडी या प्रभागात सापडले. इथल्या गार्डियन आहेत प्रिन्सेस आलिया बाबी. त्यांनी त्यांच्या इंटरव्ह्यूत एका सांगितलं 1981च्या दरम्यान इथे पहिल्यांदा डायनासोरचे अवशेष मिळाले. 2007 मध्ये डायनासोरची एक नवीन जात शोधून काढण्यात आली आणि त्याचं नाव ठेवलं राजासोरस नर्बदेन्सिस. राजासोरस नर्बदेन्सिस हा जवळजवळ 9 मीटर लांब आणि 2.5 मीटर उंच असा कार्निवोरस म्हणजे मांसाहारी डायनासोर होता. आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, तो त्याच्या ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर मध्ये टायटॅनोसोरसला खायचा. हे टायटॅनोसोरस लांब मानेचे होते आणि ते सुद्धा सगळ्यात मोठ्या डायनासोर पैकी एक होते. हे राजासोरस तर टीरेक्स पेक्षा पण खतरनाक होते आणि त्यांच्या डोक्यावर एक मुकुटासारखं काहीतरी होतं जे राजाच्या मुकुटासारखं दिसायचं, म्हणून त्यांचं नाव पडलं राजासोरस. आणि यांचे काही अवशेष नर्मदा नदीच्या काठी सापडले म्हणून यांचं आडनाव ठेवलं नर्बदेन्सिस. या रैयोली गावाची इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या डायनासोरसचा जन्म याच ठिकाणी झाला आणि ते नष्ट सुद्धा याच ठिकाणी पावले. इथे जे अंडी मिळाले त्यात राजासोरस आणि टायटॅनोसोरसची अंडी जास्त प्रमाणात सापडले आणि ही जागा जगातल्या सगळ्यात मोठ्या हॅचरी पैकी एक जागा आहे. एक काळ असा होता जेव्हा आजूबाजूच्या लोकांना याबद्दल कळलं होतं तेव्हा ते अंड्याची पूजा करायला लागले. आपल्याकडे असं काही सापडलं की माणूस त्याला लगेच देवाशी कनेक्ट करायला लागतो, पण त्यामागचं पण एक कारण आहे. त्या अंड्यांचा आकार शिवलिंगासारखा दिसत होता आणि दुसरं कारण म्हणजे या अंड्यांचा आकार खूप मोठा होता आणि त्यांना कळून चुकलं होतं की हे काहीतरी आगळं वेगळं आहे आणि ह्याला आपल्याला शांत ठेवायला हवं. काही लोकांनी तर ती अंडी घरात सुद्धा ठेवली होती आणि जेव्हा गावामध्ये संशोधनाचं काम झालं तेव्हा हे सगळं त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं. त्याच्या कंपाऊंडची वॉल तिथे दूरपर्यंत आहे. खूप मोठी कंपाऊंड करून ठेवलेली आहे त्यांनी आणि जागोजागी असे त्याने नेट्स लावलेले आहेत जेणेकरून जिथे एक्झॅक्टली जे पॉइंट्स आहेत फॉसिल जिथे सापडले होते ते कोणी डॅमेज करू नये. गाडी आपण जिथे पार्क केली आहे तिथून आपण जवळजवळ 500 ते 700 मीटर पर्यंत चालत आलोय. खूप गरमी आहे. इथे सगळं असं केज लिहिलेलं आहेत आणि त्याच्यावर नंबर लिहिलेले आहेत आणि इथे कुठलं पार्ट सापडलं ते लिहिलेलं आहे. हा जो दिसतोय हा आहे लेफ्ट फेमर इन मेडिकल व्ह्यू. हेम ॲपोफिजिस. या केज 12, केज 11 इथे पण हे सगळे पार्ट्स आहेत बघा. हा जो रेडिश पार्ट दिसतो ना हा वर्टिब्रेचा कॉर्डल वर्टिब्रे इन लेफ्ट लॅटरल व्ह्यू आणि हा इथे टायटॅनोसॉरस. टायटॅनोसॉरसचे पार्ट्स आहेत हे. किती बाजूबाजूला आहेत. हे टायटॅनोसॉरस इकडे आणि इकडे राजासॉरस. हा तर हे आहे डायनासोर म्युझियम. हे फॉसिल पार्क पासून फक्त 200 ते 300 मीटर अंतरावर आहे. आतमध्ये शिरताच भव्य दिव्य राजासोरस नर्बदेन्सिस दिसतो. हे म्युझियम सकाळी 10 वाजता ओपन होतं आणि सोमवारी बंद असतं. इथे एंट्री घेताना तिकीट खरेदी करावं लागतं. मोठ्यांसाठी तिकीट 70 रुपये तर लहान मुलांसाठी 30 रुपये आहे. पूर्ण म्युझियम मध्ये जंगल थीम बनवलेली आहे आणि जागोजागी असे एव्ही आहेत ज्याच्यातून आपल्याला डायनासोरसची माहिती मिळत राहते. सुट्टी पडली की शाळेच्या मुलांची पण इथे वर्दळ बघायला मिळते. या म्युझियम मध्ये डायनासोरसची माहिती मिळण्यासाठी खूप साऱ्या गॅलरीज बनवलेल्या आहेत. जशी ही गॅलरी आहे एक्सटिंक्शनच्या माहितीबद्दलची.
की डायनासोरचं एक्सटिंक्शन कसं झालं, पृथ्वीवरच्या कुठल्या कुठल्या इम्पॅक्टमुळे ते झालं होतं, ह्याची पूर्ण एकदम सखोल माहिती इथे दिलेली आहे. एक्सटिंक्शन म्हणजे ते लोप कसे पावले त्याबद्दलची माहिती तर आपल्याला माहितीच आहे, उल्कापातामुळे, डेक्कनच्या ज्वालामुखीमुळे, परत केटी एक्सटेन्शनमुळे, या सगळ्यामुळे डायनासोरसचा लोप कसा पावला त्याची माहिती आहे. बिल्कुल ओपन करेला इंडिया मोठा इंडिया शाकाहारी. डायनासोर बद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे तो प्रति तास 50 किलोमीटर धावू शकत होता. जे काही एरा होऊन गेलेले आहेत, जे काही पिरियड होऊन गेलेले आहेत, जुरासिक, ट्रायसिक, त्याची माहिती या गॅलरीमध्ये उपलब्ध आहे आणि ती सुद्धा सुंदर चित्रांद्वारे दाखवलेली आहे. मोठ्यांना, लहानांना, सगळ्यांनाच इझिली समजेल अशी. या सगळ्या कालावधीपैकी जुरासिक पिरियड हा प्राण्यांसाठी खूप चांगला वेळ होता. तो जवळजवळ 180 मिलियन वर्ष चालला होता. प्रत्येकाचा कालावधी आणि हे सगळं किती वर्षापूर्वी होतं त्या सगळ्यांचा एवी आहे इथे आणि त्याच्यामध्ये सुद्धा माहिती दिलेली आहे. एका गॅलरीमध्ये माणसाचं इव्हॉल्युशन सुद्धा दाखवलेलं आहे. निअँडरथल, होमोसेपियन्स. होमोसेपियन. हाय होमोसेपियन, हाव आर यू? तुम्हाला गॉडजिला दाखव. या पुढच्या गॅलरीमध्ये जे डायनासोर गुजरात एरियामध्ये सापडलेले होते त्यांच्याबद्दलची माहिती आहे. राजासोरस, टायटानोसोरस. भारतात सापडलेल्या डायनोसॉरची माहिती देण्यासाठी सुद्धा एक गॅलरी इथे आहे. राजासोरसवर एक छोटा मूवी सुद्धा इथे बघायला मिळतो. T-Rex, Triceratops. अगोदरच्या मूवीत हवा येत होती आणि इकडे पाणी येणार. सगळं आहे ना. मी आता फायटिंग मूवी बघितला, मग खूप मज्जा आली. हवा पण आलं, पाणी पण आलं, सगळं आलं. मग परत बघायचं होतं. खूप छान आहे म्युझियम. ओव्हरऑल खूप मजा आली. सगळं छान बघता आलं आणि खूप चांगलं मेंटेन केलेलं आहे त्यांनी. तर नेक्स्ट टाइम अहमदाबादला येणार असाल, गुजरात येणार असाल तर या म्युझियमला आणि फॉसिल पार्कला व्हिजिट करायला विसरू नका. ही इथली कॅन्टीन होती जिथे व्हेज थाळी आणि समोसा असे थोडेसे ऑप्शन्स होते. जिथली व्हेज थाळी आम्हाला आवडली कारण की त्या भाज्या थोड्या घरगुती वाटत होत्या. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? डायनोसॉर पार्कमध्ये आम्ही सुद्धा पहिल्यांदा आलो आणि हा व्ह्यू जो आम्ही कॅप्चर केला तो तुम्हाला दाखवायचा पण प्रयत्न केलेला आहे. डायनोसॉरची जेवढी माहिती आम्हाला घेता आली तेवढी या व्हिडिओतून तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करतो. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर इथून पुढे स्प्रूटेल्सचे सगळे व्हिडिओ बघण्यासाठी स्प्रूटेल्सला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.